भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांचा कडेपूर येथील निवासस्थानी वाढदिवस साजरा करण्यात आलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन व फोनवरून शुभेच्छा दिलेत। जिल्ह्याचे नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी आई देवयानी देशमुख, पत्नी वृषालीताई देशमुख, वहिनी शिवानीदेवी देशमुख तसेच स्नुषा रुणाली राजे देशमुख यांनी औक्षण केले। पृथ्वीराज देशमुख यांनी सकाळी 8 वाजता डोंगराई देवीचे दर्शन घेऊन नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहिलेत। या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड, माजी आमदार सदाशिव पाटील, किरण तात्या लाड, जनता उद्योग समूहाचे राजेश पाटील, सातारा जिल्हा भाजपा माजी अध्यक्ष धैर्यशील कदम, युवा नेते रविराज देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र चौगुले यांच्या उपस्थितीत केक कापून मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व एकनाथ शिंदे, मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, नामदार चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सकाळी फोनवरून शुभेच्छा दिलेत। जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, आबासाहेब देशमुख, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, पैलवान संतोष वेताळ, स्वप्नील पाटील, प्रसाद पाटील, सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे सर्व संचालक मंडळ, पलूसचे उद्योजक सर्जेराव नलवडे, शिवाजीराव मगर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, कडेगाव उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, कडेगाव तहसीलदार अजित शेलार, पलूस तहसीलदार दीप्ती रिठे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तर फोनवरून आमदार जयंतराव पाटील, आमदार अरुण लाड, विधान परिषद आमदार अमित गोरके, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार अतुल बाबा भोसले, खासदार विशाल पाटील, मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार रोहित पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार विलासराव जगताप, आमदार अजितराव घोरपडे, महेंद्र लाड, राहुल महाडिक, समित कदम, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पाटील, शेखर इनामदार, अमरसिंह देशमुख, मनोज सगरे, श्रीपाद शितळे, नीताताई केळकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज देशमुख यांना शुभेच्छा दिलेत। कवठेमहांकाळ तालुक्यातून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे राज्य सरचिटणीस हायूम सावनूरकर, सभापती विकास हाक्के, मार्केट कमिटी सभापती दादासाहेब कोळेकर, मार्केट कमिटी संचालक महेश पवार, VT पाटील, गजानन कोठावळे, कवठेमहांकाळ भाजपा तालुका अध्यक्ष उदयराजे शिंदे, माजी उपसभापती अनिल शिंदे, जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे, संजय सगरे, पांडुरंग सगरे यांच्यासह तालुक्यातील अनेक गावातून सर्वच पक्षातील प्रमुख कार्यकर्ते यांची दिवसभर लक्षणीय उपस्थिती दिसत होती। तसेच कडेगाव पलूस तालुक्यातून कडेपूर सरपंच सतीशराव देशमुख, दत्तात्रय सूर्यवंशी, कडेगाव पंचायत समिती सदस्य पूनम माळी, पलूस पंचायत समिती सदस्य आनंदराव कुराडे, प्रशांत दमामे, राजाराम पाटील, लक्ष्मण कंसे, बाबासू शिंदे, पलूस भाजपा अध्यक्ष पैलवान मिलिंद भैया पाटील, कडेगाव भाजपा अध्यक्ष विकास सूर्यवंशी, पलूस शहरचे अध्यक्ष संदीप मोरे, सागर सुतार, गणेश नलवडे, रामानंद पाटील, माजी सभापती मंगलताई क्षीरसागर, मंदाताई करांडे, रवींद्र कांबळे, विजय करांडे, विजयसिंह देशमुख, बाबजी यादव, आनंदराव डोम, संजय येसुगडे, उपनगराध्यक्ष रंजना लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष अमोल डांगे, विजय गायकवाड, जयदीप यादव, प्रकाश गडळे, सरपंच अर्चना घाडगे, रामानंद पाटील, दादा घारगे, प्रकाश मांगलेकर, सुनील जाधव, विजय अण्णा चोपडे, सावंतपूर सरपंच प्रल्हाद जाधव, बाळासाहेब यादव, इंद्रजित पाटील, दीपक पाटील, राजेंद्र लाड, महेंद्र पवार, अंकुश यादव, संदीप यादव, हनुमंत थोरात, विनोद सूर्यवंशी, डॉक्टर सूरज बाबर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिलेत।